नमस्कार मित्रांनो. आजचा विषय आहे की आपण बघतो की लोक देवळात रोज जातात आणि काय मागतात. मुख्यतः ते लोक आपले मागण्या त्यांच्या खूपच असतात. हे पाहिजे आम्हाला, ते पाहिजे आम्हाला. पण त्यांना हे लक्षात येत नाही म्हणजे लोकांना की आपल्या मुख्य 3 किंवा 4च मागण्या असतात आणि त्याच आपण मागायला पाहिजे. पण लोकं काय म्हणतात, माझ्या मुलाचं लग्न होत नाही किंवा मुलीचं लग्न होत नाही त्यासाठी काहीतरी कर. माझी घरात पैसा येत नाही त्यासाठी काहीतरी कर. नोकरी मिळत नाही त्यासाठी काहीतरी कर किंवा अशा प्रकारे भांडणं होत आहेत तर त्यासाठी काहीतरी कर. दुसरा माझा भाऊबंद आहे ते चांगले नाही आहेत, ते मग त्यांचं काहीतरी वाटोळं कर वगैरे. अशा प्रकारे आपण काही ना काहीतरी मागण्या मागत राहतो आणि त्या सगळ्या चुकीच्या मागण्या मागत असतो आपण. त्यामुळे देव होत्या पण असल्या मागण्या पूर्ण करत नाहीत. देवाकडे काय मागावं हे जर आपल्याला समजलं ना तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना या आपोआप दूर होतील. म्हणजे समजा तुमच्या मुलांना नोकरी मिळते ती नोकरी मिळू शकते. जर पैसा येत असेल तो पैसा येईल, भरभराटसुद्धा होईल घरामध्ये. जर कोणी भांडणारे असतील तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये तर ते सुद्धा तुमच्यापासून दूर जातील. यासाठी ह्या गोष्टी खऱ्या म्हणजे मागायच्याच नसतात. माणसाला काय पाहिजे असतं, आता एखादा श्रीमंत माणूस तुम्ही बघायचं त्याला काय पाहिजे असतं, त्याच्याकडे पैसा भरपूर असतो, सगळं काही असतं, गाडी असते, बंगला असतो, श्रीमंतीत तो राहत असतो, उच्च हॉटेलमध्ये जाऊन खातो पितो सगळं करतो, तरीसुद्धा तो दुःखी असतो, निराश असतो. म्हणजे त्याला काय हवं असतं, त्याला झोप लागत नाही एवढा घरात पैसा असून. सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, सगळ्या टेक्नॉलॉजी आहे, सगळ्या मशिनरीज आहे, सगळं आहे, बंगला गाडी सगळं आहे, तरी पण तो का आनंदी नसतो? कारण तो देवाकडे जे मागतो ते देव त्याला देत असतो, पण त्याच्यामध्ये जे आपल्याला हवं असतं ते नसतं. म्हणजे आपल्याला काय हवं असतं, आपल्याला फक्त 3 किंवा 4च गोष्टी मी म्हणेन आपल्याला हवं असतं. आपल्याला सुख हवं असतं, शांती हवी असते, समाधान हवं असतं आणि आनंद हवा असतो. आता ह्या 4ही गोष्टी आहेत, या त्या मागायला आपण पाहिजे तर आपण मागतो दुसऱ्या गोष्टी. जसं ते मला नवीन फ्लॅट घ्यायचा आहे, मला गाडी घ्यायची आहे, मला नोकरी, माझ्या मुलाला लागून दे, माझ्या मुलीचं लग्न होऊन दे. ह्या प्रकारे आपण त्या गोष्टी मागत राहतो आणि त्यामुळे देव म्हणतो तथास्तु. मग त्या गोष्टी तुम्हाला मिळतात पण ह्या ज्या मुख्य गोष्टी आहेत त्या होत नाहीत. म्हणजे आता मुलाचं लग्न होत नसेल तर काही वर्षांनी होईल ते लग्न, पैसा पण काही वर्षांनी येतो. मी असं बघितलं आहे, कायम माणूस कधी गरीब राहत नाही. माझ्या तरी या जीवनातील अनुभव असा आहे की किती तुमची परिस्थिती गरीब असू नये, काही वर्षांनी ती सुधारतेच. म्हणजे पूर्वी तुम्ही जेवढे गरीब होता तेवढे गरीब कधीच होत नाही, तुम्ही राहत नाही, कायम परिस्थिती सुधारतच असते. त्यामुळे त्या गोष्टी मिळतील पण जे हवं ते मिळत नाही ना. जे सुख पाहिजे असतं, जे शांती पाहिजे असते, समाधान पाहिजे असतं, आनंद पाहिजे असतो, ह्या 4 गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. खऱ्या म्हणजे त्या गोष्टी आपण देवाकडे मागायच्या असतात पण आपण मागत असतो काहीतरी वेगळंच. आणि त्यामुळे देव आपल्याला त्या हे जे हवं आहेत त्या देत नाही, कारण आपण त्या मागतच नाही. काय असतं माहिती आहे, तुम्ही ऐकलं असेल की देव हा सतत तथास्तु 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 असं म्हणत असतो. पण ते म्हणत असतो पण आपण काय मागतो ह्याच्यावर सर्व अवलंबून असतं. कारण सगळ्यांची एकच गरज खरी आहे, सुख हवं, शांती हवी, समाधान हवं आणि आनंद हवा. तर आपण त्या इतर गोष्टीमधून ह्या गोष्टी शोधत असतो. म्हणजे माझ्या मुलीचं लग्न झालं तर मला सुख शांती समाधान मिळेल, माझ्या मुलाला नोकरी मिळाली तर मी सुख शांती समाधान मिळेल, मी भरपूर पैसा कमवला तर मला सुख शांती समाधान मिळेल, असा आपला समज झालेला आहे. म्हणजे पैसा आला आणि ह्या गोष्टी इतर गोष्टी जर मला मिळाल्या तर मी सुखी होईन, मी समाधानी होईन. पण खरं म्हणजे ह्या गोष्टी मिळून माणसं समाधानी सुखी झालेलीच नाही आहेत. तुम्ही जर समाजात बघाल ज्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तो कुठे सुखी किंवा समाधानी आहे? समाधानी होण्यासाठी खरं म्हणजे जे हवं ते म्हणजे आता समाधान पाहिजे तर समाधान मागायला पाहिजे, सुख हवं तर सुख मागायला पाहिजे, शांती हवी तर शांती मागायला पाहिजे. मग ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही मागता ना मग तुम्ही तिथेच समाधानी राहू शकता किंवा तिथेच तुमच्या जीवनात शांती येऊ शकते. जिथे तिथे सर्व काही तुम्हाला मिळू शकतं. ह्यासाठी हे समजणं खूप आवश्यक असतं पण आपल्या लोकांना, बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी समजत नाहीत. ज्या मागायला पाहिजे त्या न मागता इतरच गोष्टी मागत असतात. म्हणून देवाकडे सतत मागायचं, देवा मला सुख दे, मला समाधान दे, मला आनंद दे, मला शांती दे. ह्या गोष्टी आपण खऱ्या मागायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही मागितल्या ना इतर गोष्टी आपोआप आपल्याकडे येणार. म्हणजे 10 गोष्टी तुम्हाला पाहिजे असतात तर त्या 10 गोष्टी मागत बसायच्या नाही आहेत. ह्या खाली 4 गोष्टी आहेत त्याच मागायच्या आहेत.
आणि ते एका वाक्यामध्ये येऊ शकतं, मला सुख दे, समाधान दे, शांती दे, आनंद दे. एवढं जर तुम्ही रोज म्हणाल ना देवाकडे, जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा म्हणाल, मला देवा सुख दे, शांती दे, समाधान दे, आनंद दे. एवढं तुम्ही म्हटलं ना तरी इतर सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतील. आणि त्या गोष्टी जर कमी असतील तुमच्या जीवनात, समजा पैसा कमी असेल किंवा आणि काही प्रॉब्लेम असतील, तर ते आपोआप सॉल्व्ह व्हायला सुरू होतात. पैसा थोड्या प्रमाणात येईल किंवा जास्त प्रमाणात सुद्धा येईल, पण तुम्ही सुखी राहाल, समाधानी राहाल, आनंदी राहाल आणि शांततेत जरा तुमचं जीवन जाईल. हे जर मिळालं तर आणि काय पाहिजे ना. इतर सगळ्या गोष्टी आपोआपच येतात त्याच्यामध्ये. त्या गोष्टी आल्या का आपल्या ह्या गोष्टी आल्या समाधानी आपण असला का तुमच्याकडे किती पैसा याला महत्त्वच राहत नाही. तो किती असला तर तुम्ही समाधानी राहा त्याच्यामध्ये. म्हणजे ते असं मिळेल तुम्हाला की तुमची वृत्ती समाधानी राहील, तुम्ही समाधानी राहाल, शांतता तुमच्या जीवनात येईल. अशा प्रकारे तुम्हाला त्या गोष्टी मिळत राहणार आहेत. आणि आपल्याला काय पाहिजे आहे, जो भरपूर गडगंज संपत्ती मिळून तरी आपण कुठे सुखी असतो. तर मित्रांनो, तुम्ही शांतपणे माझं बोलणं याबद्दल तुमचा आभारी आहे. आणि तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईबबद्दल याबद्दल सुद्धा मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.